राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चला फिरायला या बाईक ट्रॅव्हल यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण निघालेलो आहोत पांडेश्वर मंदिर येथे, जे पुरंदर तालुक्यात आहे आणि पांडेश्वर या गावात आहे. मित्रांनो, हे वडाचे झाड जवळपास 1600 वर्षापूर्वीचे आहे आणि याची दखल इतिहास संशोधक आणि अभ्यासकांनीही घेतलेली आहे. हे 2 द्वारपाल दिसत आहेत आपल्याला मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ. आपल्याला गाभाऱ्यात व्हिडिओ नाही काढता येत कारण मनाई आहे तिथे. मी तुम्हाला फोटो दाखवेल गाभाऱ्यातला एक. मित्रांनो, हे शिवलिंग खरंच खूप मोठे होते आणि मी आयुष्यात प्रथमच एवढे मोठे शिवलिंग पाहिले आहे. या शिवलिंगाच्या आकाराचा जर अंदाजच घ्यायचा झाला तर डाव्या साईडला पाहू शकताय जे पुजारी आहेत, तर त्यांच्यानुसारच हा आकार किती मोठा आहे शिवलिंगाचा तुम्हाला नक्की अंदाज आला असेल बघून. मित्रांनो, हे शिवलिंग जमिनीपासून 4 फूट उंच होते आणि ते उंच बांधण्याचे हेच कारण होते की जे 5 पांडव होते ते उंचीने खूप जास्त होते आणि त्यामुळे त्यांना वाकून पूजा करता येत नसत आणि त्या मानाने द्रौपदी उंचीने कमी होती, त्यामुळे तिला बसून पूजा करता येत नसे आणि त्यामुळेच हे शिवलिंग 4 फूट वरती बांधण्यात आले. मंदिराच्या आसपासचा परिसर पाहू शकताय तुम्ही आणि ही जी नदी दिसत आहे ती कऱ्हा नदी आहे मित्रांनो. आत्ता जे समोर आपण पाहत आहात ते सभामंडप आहे आणि अशी आख्यायिका आहे की इथेच धर्मराजाने आपल्या वडिलांचे श्राद्ध घातले होते आणि या भिंतीवरील रंगकाम हे मराठा शैलीतलं आहे. शिवकाळात हा सभामंडप अफजल खानाच्या सैनिकांनी उद्ध्वस्त केला होता, पण नंतर औरंगजेबाने 4000 सुवर्ण मुद्रा देऊन या मंदिराचा परिसर पुन्हा बनवला आणि यात जेजुरी मंदिर, भुलेश्वर मंदिर आणि हे पांडेश्वर मंदिर याचा समावेश होता. हे गणपतीचं मंदिर आहे मित्रांनो. तर मित्रांनो, असं होतं हे पांडेश्वर मंदिर देवस्थान. चालते, आता आपण ब्लॉग इथेच संपवू. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या इथं असेच प्राचीन मंदिराचे म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ येत राहतील आणि भरपूर काही असे वेगळे असतील. आणि अशी मंदिरं बघायला असे वेगळेच म्हणजे सुकून भेटतो, काहीतरी वेगळाच. पाहू शकता तुम्ही.
चालतंय, मी व्हिडिओ तेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.